नमस्कार. गोशाळेचं नाव जांताराजा गोशाळा. मी संतोष बबन जाधव. ही गायविषयी माझं मनोगत व्यक्त करत आहे. 2013 साली इथं गावात जी भटक्या गाय अशा फिरत होत्या ना इथं आसपास, ते 5-7 गायीवर असे भटक्या म्हणजे कुणीही सोडून द्यायचं, संध्याकाळी घरी यावं. पण ती काही म्हणजे अशी रागाचं शेतात गेल्यामुळे कुणीतरी ॲसिड हल्ला झाला. 5-7 गायी अशा ॲसिड हल्ला खाऊन वासरं, गायी अशी तरपडून मरायला लागली. मग काही मित्र परिवार म्हणले, बिल्डर तुम्ही अशी गाय सांभाळता का? ही ॲसिड टाकली. मग ती गाय एक सांभाळली. माझा व्यवसाय चालू होता भरपूर चांगल्या प्रकारचा. तर ती एक देशी गायची आवड, मग ती ॲसिड टाकलेली गाय नीट करायसाठी ती घेतली सांभाळायला. ती गाय 5 वर्षे ॲसिड टाकलेली गाय, किडं आळ्या पडलेली, इथं तोंड रुमाल बांधून जायची माणसं, ती गाय सांभाळली. श्रावण महिन्याच्या आधी 2 दिवस श्रावण महिन्यात सेवा करायची होती, ती गायची सेवा चालू केली. ती गाय अशी सांभाळत ती, मग आता ती गाय ती एक झाली. परत दुसऱ्या वर्षी एक ॲसिड टाकलेली गाय पाचड बंगल्यात सापडली. मग तिची ही सेवा अशी चालू केली. मग आता ही 2 गाय झाल्या, 2-4 गाय अशा ॲसिड टाकल्या झाल्यामुळं मग ती गाय संगोपन कसं करायचं, तर 2015ला जांताराजा मित्र बहुउद्देशीय सामाजिक संस्था आपली चालू केली. त्यामार्फत आपली गोशाळा म्हणजे असं जी गोसेवा चालू केली. ती गावात कोणीही जरी काही गाय पडली तर मला कॉन्टॅक्ट करायचे, बाबा बिल्डर या तुम्ही, अशी अशी गाय प्लॅस्टिक खावा का आजारी आहे. मग गावात जाणे, मग ती गावात अशा भटक्या गाय रात्रीचं जावं कधी जावं, ती मग गावातले मित्र परिवार यायची सोबत, ती गाय उचलायची. मग एका डॉक्टर वाघमोड डॉक्टर पहिले होते, त्यांना बोलवून गावातले एक डॉक्टर करून ॲसिड काढला. 80 किलो प्लॅस्टिक काढलं त्या गायच्या पोटातलं. मग अशी अवस्था होती कोरोनाच्या आधी बी. मग कोरोनाच्या आधी असे गाय बरेच 5-7 गाय प्लॅस्टिक म्हणजे फुगलेल्या गायकवाड ही असे बरेच जणांचे असे फोन आला की जायचो प्लॅस्टिक काढायचं. वाघमोडे डॉक्टर बोललो, सरकारी डॉक्टर. मग ती गायची सेवा चालूच होती. मग इथं असं कंटिन्यू मी अशी करत करत कुणी गाय लंगडी सोड, पांगळी सोड, ते आपलं कंटिन्यू शेवटपर्यंत कुठली बी गाय अशी आपण तिचं विधी करूनच असे पूर्ण असे 10-10, 15-15 वर्षाची ही गाय. आज ती अशी दुसऱ्या वर्षी जी अशी टाकलेली जी गाय होती, तिने इथं बांधल्यावर श्रावण महिन्यात असं मी डोळ्यातनं पाणी आले होते, गायनी डोळं पुसलं होतं. अशा परिस्थिती गायवर प्रेम 100%. आणि देशी गायच आपल्याला वाचवू शकते ही 100% मला राजीव दीक्षित किंवा आरोग्यासाठी आता ह्या वाढत्या काळाला देशी गायच गरजेची आहे. त्या उद्देशाने देशी गायचं संगोपन चालू आहे. परत असे प्लॅस्टिक आलेले आहे, कुठं कुणी जखमी झालेल्या लंगडी पाळी. आता कालच्या आठवड्यात एक मित्रांचा फोन आला गावातनं, की अशी अशी गटरीत पडलेली गाय आहे, कालवड आहे, तिला घेऊन या. मग ती टमटममध्ये आणा म्हणले, पण टमटम न मिळाल्यामुळं मी स्कॉर्पिओमध्ये घेऊन आलो. तिचा मग डॉक्टरच्या साह्याने, पशुसंवर्धन अधिकाऱ्याच्या साह्याने त्याचा पाय कट केला. पण ती 5-7 दिवस आळ्याही पडल्यामुळं ती काय 7-8 दिवसांनी दगावलं. आणि एक अशी परिस्थिती वाईट देशी गायची आज बी गावात भटक्या गाय भटकत आहेत. म्हणजे ह्याच्याविषयी मग आपण देशी गाय राजमाता आहे, गोमाता राजमाता आहे. पण या राजमाताचा जरी दर्जा दिला तरी आज बी अशा बेघर गायी भटकते त्या कुठं रोडवर इकडं तिकडं. त्याच्यासाठी सगळ्यांनी म्हणजे आज मी जी मदत म्हणजे अशी सेवा चालू ह्यात म्हणजे नुसती सेवा चालू की अशी बघणाराचा दृष्टिकोन कसा होता येईल. आता समजा परत व्यापाऱ्यांच्या कालवडी आल्या जर्सी, ती काय घेत नव्हतो आपण जर्सी, पण बाबा सहकारी सेनी बाबा घेतल्या, मग ती जर्सी कालवडी काय सुटल्या व्यापारी असतील. म्हणजे असं तर त्या देशी गायचं एक कपभर जरी दूध पिलं तरी मला एनर्जी आल्यासारखं वाटतं. आणि देशी गायचा सहवास मला 100% शारीरिक दृष्टीने मला मजबूत करण्याचं काम करतं. पण ही सगळा अनुभव मी घेतलेला आहे. जर्सीची वासरं जरी पकडली तरी त्याची बी सेवा करून बघितली. जर्सी गाय आपल्याला म्हणजे कुठल्याही गोष्टीने म्हणजे आता दुधाचा आपला एक शेतकऱ्याला साधन म्हणून जर्सी गाय ठीक आहे, पण त्याच्याविषयी आपण पण एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक घरापर्यंत गाय पोचवण्याचं काम केलं. आता पण ही माझ्या गोट्यात जर एखाद्या पोलीस स्टेशनने जर्सी गाय देशी गाय जर पकडल्या 7 आणि सोडल्या, तर मी पुरेशींच्या हातून देशी गाय अशा वाटप केलेत की बाबा ही तुम्ही नेण्यापेक्षा समोपचाराने आमच्या गावात देशी गायची वाहतूक करू नका, किंवा देशी गाय तुम्ही ती करणार. ती देशी गाय अशा 60 ते 70 गाय देशी अशा प्रत्येकाला अशा दान म्हणजे सांभाळायला दिल्या. ती बी परिस्थितीनुसार जर 7-8-10 गाय आल्या, बाबा शेतकरी मागतो ठीक आहे, आपण चारा नाही पोटभर गायला टाकू शकत, तर आपण म्हणजे अडचणी काय बाबा ह्याच्या गोष्टीने सगळ्यांचीच मदत आहे. आज एक नागरिक म्हणजे माझं कर्तव्य आहे, तसं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की देशी गाय वाचली पाहिजे. आणि आजकालच्या काळात कोरोनाच्या काळात च्या आधी जी गाय तरपडून मरत होती त्यावेळेस मी सुद्धा असं म्हणत होतो बऱ्याच जणांना गावात,
कोरोनाच्या आधी की ही जी आज ॲसिड टाकलेलं म्हणजे प्लॅस्टिक खाल्लेली जी गाय तर पडून मरतात गावात, लक्ष दिलं पण उद्या माणसं सुद्धा अशी तर पडून दागावली जातील. आज जरी गायची अशी परिस्थिती आणि सत्य परिस्थिती अशी झाली की 1 वर्षाने कोरोनाचा काळ आला. माणसं सगळी कोरोनाच्या काळात म्हणजे बरीच अशी गोष्टींनी पण कोरोना काय आलेला नाही अशी काही गोष्टींनी भीती नव्हती. पण आज या दिवशी कोरोनाच्या काळात ही गोटा संपूर्ण कोरोनाच्या काळात सगळी घरात होती. मी कोरोनाच्या काळात बाहेर फिरलो, कामं धंदे व्यवसाय केली, ही गोटा उभा केला. काही जणांनी आपलं पाईप दिलं एक मित्राने, काही देणाऱ्याचं बी 100% आपण आभारच मानतो किंवा म्हणजे असं नाही चारा मी कुठल्याही स्वरूपात मला मदत अशी पैसे स्वरूपात नाही दिली चालली असती. फक्त चारा दिला तर लाख मोलाचा आहे. पण आज ही जर देशी गाय बाबा ही वाचवण्यासाठी आपण एखाद्याला देतो सांभाळायला, माझी देण्याची जबाबदारी म्हणजे तुमच्या कुटुंबासाठी एक आरोग्याचं धन देतोय तुम्हाला एक दारात सांभाळायला. त्यांचं बी कर्तव्य की आपण दिलेलं गायचं संगोपन शेवटपर्यंत केलं पाहिजे. म्हणजे अशी अवस्था आपण कोणालाही गायची अशी कुठला बाबा माझ्या खिशात 100 रुपये जरी नसलं तर मी 4-4 गाय अशा त्या मोठ्या संस्थेतला पांगळ्याची अशी दिलेल्या आहे. म्हणजे माझी अपेक्षा एकच होती की गाय कुठंतरी वाचावं आणि त्या गायचं कुठंतरी संगोपन व्हावं. आणि देशी गायची अशी जी आता बघितलं आता इथं जास्तीत जास्त आता गावात देशी गायचं असं झालं की बाहेर कुठं इकडं जाते गाडीने पकडले. जास्तीत जास्त देशी गायच्या मागं पुढं गाड्या असते. त्या देशी गायचं म्हणजे पोलीस प्रशासनाने सुद्धा आपल्या सगळ्यांनी बाबा देशी गाय 100% वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण त्यांच्याबद्दल तर त्यांनी वाचवलं, पण शेतकऱ्यांनी सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरच्या कुटुंबासाठी देशी गाय ही घरी सांभाळलीच पाहिजे. आणि देशी गाय जर सांभाळली तर तुम्हाला कुठल्या दवाखान्याची गरजच नाही पडणार. ही देशी गाय म्हणजे एक आरोग्याची पंचतत्व देशी गायचे आपण एक पंचतत्वाचं एक भाग आहे. ती आता आपल्याला जी सूर्यापासून जी सूर्यकिती नाडी ओसंडी आहे त्या देशी गायची, त्याच्यापासून जी पंचतत्व गुण आपल्या देशी गायत आहेत. देशी गायच्या सहवासातनं एवढी ताकद आहे की आज पहिल्या काळात जी गुरुकुल होती त्या गुरुकुलमध्ये जी अशा देशी गायची गोशाळाच होती. एक संकल्पना अशी गोशाळा बांधण्याची की बाबा अशी गोशाळा असावं म्हणून एक शिवाजी महाराजाचं एक थोडं संपुष्टात आले. ते आता ठराविक क्वचितच देशी गाय गोरक्षक पकडते, ते 100% गोरक्षकाचं काम चांगलं आहे. पण त्यातनं देशी गाय 100%च वाचते. आणि आज जर गोशाळा बी असे चांगल्या प्रकारचे काय गोशाळा त्याचं देशी गायचं संगोपन करतात. पण देशी गायचं गोशाळ्यावाल्याने संगोपन करणं म्हणजे ही राजमाता आपली हिचा दर्जा आहे ही फक्त जाणं गोशाळ्यांनीच सगळ्यांना घेतलं. प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की आपल्या प्रत्येक घरात अशी आणि मी अशा गावात माझ्या शेजारी असू द्या आसपास असू द्या प्रत्येकाची घरी देशी गाय दिलेली आहे. कोणाकडून काय अपेक्षा नाही, फक्त देशी गाय तुम्ही सांभाळा, तुम्हाला काय अडचण नाही. आणि प्रत्येक जो देशी गाय संगोपन करतोय त्याच्याबरोबर पाठीशी आपण 100% असतो. कोणी आता एखादी जर गाय जरी देशी गायच पकडलं तर तिथं त्याच्या मदतीला जातो. मी त्याचा विचार करत नाही की तो देशी गाय पकडले किंवा कुठे. आपलं कर्तव्य आहे की आपली देशी गाय राजमाता आहे, तिला वाचवण्याचा जो प्रयत्न करतो त्याच्याबरोबर उभंच राहिले पाहिजे. माझी सगळ्यांना एक अशी 100% कळकळीने विनंती आहे की आज पुढच्या काळात की आज जी काय रोगराई जी बाहेर जास्त 100% जी रोगराई आलेली आहेत त्याच्या मागचं कारण म्हणजे कसं आहे, देशी गाय बऱ्याच प्रमाणात आपल्या राहिल्या नाही त्या घरोघरी आणि त्याच्यामुळं आपल्याला 100% सगळ्या अडचणीत उभा राहिल्या. त्यामुळे इथनं पुढच्या काळालाही विनंती आहे की तुम्ही देशी गायचं संगोपन केलं पाहिजे. जय श्रीराम. गोशाळेवाल्यांनी जी देशी गायचं संगोपन करणं ही एक शक्य नाही. पण सगळ्या देशी गाय आपल्या सगळ्यांनी आपले जी देशी गाय आहेत सगळ्यांनी आपले संगोपन गोशाळाच करतात. पण नागरिकांचं बी कर्तव्य आहे की ही जी गोशाळा आहेत ही कुठल्या अडचणीतनं गोशाळा चालवतात. प्रत्येक गोशाळेची काय हालत असते. आज घर कुटुंबाकडनं लक्ष देता प्रत्येक गोशाळा तळमळीने देशी गाय किंवा गाई गोशाळा संगोपन करण्याचा प्रयत्न करतो. सगळ्या गोरक्षक गोशाळेवाल्यांनी एक असं नियोजन केलं पाहिजे की आज भारत राजमाता जी आपली गोमाता आहे ती प्रत्येक घरोघरी राजमाता गोमाता पोचली पाहिजे. आणि प्रत्येकाने गोशाळेला आणि गोरक्षकांनी सरकारला असं निवेदन दिलं पाहिजे की आपली प्रत्येक दारात शेतकऱ्याचे देशी गोमाता सांभाळीच पाहिजे. आणि सगळ्यांनी म्हणून एक सक्ती कायदा असा आणला पाहिजे की प्रत्येक दारात एक देशी गाय सांभाळली पाहिजे. आणि आज अडचणीचं झालं तर प्रत्येक गोशाळेच्या चाऱ्याची 100% जास्त अडचण आहे. आज गोशाळेला काय अनुदान आहे, काय गोशाळेला अनुदान नाही. आपला उद्देश फक्त कसं आहे गाय वाचवणं हाच आहे. पण बऱ्याच गोशाळेचे मी बघितलेत अडचणी की प्रत्येक गोशाळेवाल्याची एवढी अडचणी असते त्यातनं विजेची धडपड असते. गाय वाचवण्यासाठी ते रोड पळ इकडं पळ
पण त्याची वाचवण्याचं 100% पण त्याला सुद्धा असं मदत करायला कुणी तर पुढं आलं पाहिजे नागरिकांनी की बाबा आज जी आपली देशी गाय राजमाता दर्जा मिळालेला आहे तिला वाचवण्यासाठी आपलं बी कर्तव्य आहे प्रत्येक नागरिकाचं. पण कुठल्या स्वरूपात नाही मदत झाली तर प्रत्येक गोशाळेला बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवून चाऱ्याची जरी मदत करणं तरी प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपण आज गोशाळेला चाऱ्याचं मदत केली पाहिजे. आणि या अडचणीत प्रत्येकच गोशाळा अडचणीत असतील. आज ज्या गोशाळेला 50 रुपये अनुदान आहे त्या गोशाळेला एक गाईला दुष्काळात परिस्थिती म्हणजे 50 रुपये अनुदानमध्ये गोशाळा चालवू शकत नाही. मग आज एवढ्या वाईट परिस्थितीतनं गोशाळा काय चांगली गोशाळा चालवणारी आहे ती व्यक्ती की ती अगदी तळमळीनं गोशाळा चालवतात. सरकारने बी ते गोशाळावाल्याला बाबा काहीतरी 200 रुपये अनुदान गायीविषयी जर ठेवलं पाहिजे. नाहीतर सगळ्या गोशाळा गोरक्षकांनी मिळून प्रत्येक दारापर्यंत एक राजमाता आपली गोमाता पोचवून प्रत्येक सरकाराला निवेदन देऊन प्रत्येक शेतकऱ्याला काहीतरी बाबा योगदान सरकारमार्फत काहीतरी करून प्रत्येक दारात एक गाय देशी सांभाळली पाहिजे ही पुढच्या काळासाठी अत्यंत गरजेचं आहे. आज ही जी गोशाळेत माझ्या वातावरण जर बघितलं तर एक वडाचं झाड लावलेलं आहे मी, तुळशीचं गार्डन लावलेलं आहे तुळशीचं, आणि देशी गाय आहे. त्या देशी गायीच्या सहवासात जरी आपण राहिलो तर इथं तुम्हाला कुठं ट्रिपला फिरायला जायची गरज नाही किंवा कुठल्या ठिकाणी जायचं नाही. आज नुसतं इथं गोट्यात जरी बसला तरी आनंदचा आनंद आहे. तिथं ऑक्सिजन 100% दिवस रात्र गायचं मिळतं, तुळशीचं ऑक्सिजन दिवस रात्र मिळतं, वडाचं ऑक्सिजन दिवस रात्र मिळतं आहे. आणि मी आयुर्वेद पंचकर्माचा कोर्स झालेला आहे. मी असं मुळव्याध मुतखडा अनेक आजारावर उपचार करून आपले नैसर्गिक उपचार केंद्र चालू करायचं माझं नियोजन आहे. आता येणार आहे 9 तारखेला. आमचे गुरु निरंजनबाई वर्मा चेन्नईचे ह्यांना बोलवून 9 तारखेला आपले नैसर्गिक उपचार करून स्वाभिमानाने आपलं गोशाळा काहीतरी चालू करायचा हेतू 100% आहे. पण जी गोशाळेवाली जी गोशाळा माझी असो किंवा अनेकांची गोशाळा असो ती प्रत्येक अडचणीतच आहेत 100%. त्याच्यामुळं त्याला जनतेचा बघण्याचा दृष्टिकोन जे आहे ना गोशाळा चालवणं म्हणजे त्या गोशाळा चालकाचं एक हे असतं की मनाचं की बाबा त्याला काय चुकीचं करायचं नसतं. तर त्याला बघणाराचा दृष्टिकोन असा असतो की बाबा ह्याला काहीतरी शासनाचं मिळतं आहे काय, कुठलं तर ह्याला फायदा आहे का म्हणून गाय सांभाळतो. पण त्यांनी सुद्धा विचार केला की गोशाळेवाले स्वतःच्या फायद्यासाठी नाही पण इतरांच्या आरोग्याला जो धोका आहे तो धोका टाळण्यासाठी देशी गाय आपण संगोपन करतोय, प्रत्येकाला गाय देण्याचा प्रयत्न करतोय. आज माझी जेवढी पाहुणे किंवा मित्र परिवार आहेत किंवा शेजारी त्यांच्या घराघरात असे गाय पोचवले त्यांची आवडीने गाय सांभाळतात. ती बघून मला आनंद वाटतो की आपले देशी गाय प्रत्येक दारात आहे. सगळ्या गोशाळा गोरक्षकांनी मिळून असे एक सरकारला निवेदन केलं पाहिजे की आपण काहीतरी राजमाता घरोघरी पोचवून आपले एक आजारमुक्त किंवा देश सगळा झाला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे. ही आपल्या शेतकऱ्याची अवस्था बिकट असल्यामुळं काल रोडवर म्हणजे जब्बार मुजावर यांनी तिथं भटकत होते मार्केट कमिटी समोर. ते असं एक वासरू बी त्यांनी आणून रात्री सोडले 11 वाजता. म्हणजे आज सगळीकडूनच अशी म्हणजे अवस्था अशी बिकट झाली की आणि ही जर अशी वासरं रोडवर जर फिरली किंवा अशी दागावली मेली काय झालं तर रोगराई पसरण्याची 100%च अवस्था आहे. आणि आज इथं जरी काय अशी खराब ती उभा राहिलेली काय ती समोर पाळण्यातली ती जरी अशी जी खराब जी गाय येते त्या गायीपासून गेल्या ती माहिती घेतलं. आज या वासराला म्हणजे आज आईच्या दुधाची गरज आहे पण आज असं वरच्या दुधावर जगवण्याचा प्रयत्न 100% असतो. बस वैभव हा माझा मुलगा वैभव जाधव. ही लहानपणापासून देशी गायच्या सेवेत होते. म्हणजे आज तो जाडलोट करणे ती बारा वैरण चारा टाकणे एवढ्या 30-40 गायलाही लहानपणापासून करतोय. शिक्षणाला जर फीची अडचण असली तर त्याला म्हणलं बाबा शाळा नसते ते आपली गाय सांभाळ आणि ही गाय सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. की माझं कुटुंब सगळं संपूर्ण ह्या गोसेवेत असतं, माझी घरची मुलगा. त्याच्यामुळं काच ती जी अडचणीत माझ्यामुळं सगळ्याच गोष्टींनी घरची सुद्धा त्रासलेली असते की बाबा ही आज मुलाला बी सगळ्यालाच घरात गोसेवेला सगळ्याला. पण ही खरंच काळाला गरज आहे देशी गाय वाचवणं. आज या देशी गायचं दूध आरोग्यासाठी एकदम अमृत आहे आणि सगळ्यांनी याच्यासाठी आपण देशी गाय संगोपन केलं पाहिजे. हे आपले कारखाना संपला की असा एक लंगडा गाय असा जो कामाचा उपयोगी नाही राहिला की अशा नंदीची अवस्था आहे. ह्यांना आपले कसं आहे म्हणजे असं विकले जातं.
असे 3 बैल आहेत व अपंगच आहे, पण ह्याचं संगोपन करणं ही आज काळाची गरजच पडलेली आहे. कारण ही निरुपयोगी जरी असलं आज काम नसलं तरी आपले जाणता राजा गोशाळा म्हणून आपलं एक कर्तव्य आहे की आपले कुठलेही की आपला देव म्हणून नंदीचा दर्जा आहे, असं आहे हे आपलं बैल.